नमस्कार शेतकरी मित्रांनो. सोलापूरच्या एका शेतकऱ्याची ती मन हेलावून टाकणारी पण संताप आणणारी बातमी तुम्हाला आठवते का? त्या बळीराजाने आपला 512 किलो कांदा बाजारात नेऊन विकला, पण त्याच्या हातात काय पडलं? काहीच नाही. उलट हमाली म्हणा, तोलाई म्हणा आणि वाहतूक खर्च जो आहे तो वजा केल्यानंतर त्याला त्याच्या स्वतःच्याच खिशातून 1 रुपया व्यापाऱ्याला द्यावा लागला. होय, ऐकायला आपल्याला धक्का बसेल, पण 512 किलो स्वतःच्या घामाचा कांदा देऊन वरून स्वतःच्याच खिशातला 1 रुपया दंड भरल्यासारखा त्याला द्यावा लागला. शेतकऱ्याच्या डोळ्यातील ते अश्रू आणि या सडलेल्या व्यवस्थेचा हा निर्लज्जपणा पाहून संपूर्ण महाराष्ट्राची ही मान आहे ती मान शर्मेने खाली गेली होती. पण आता या संतापावरती पाणी फिरवण्यासाठी आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन गाजर आता आपल्या शेतकऱ्यांना दाखवला आहे. मित्रांनो, आता सरकारने मोठ्या थाटामाटात घोषणा केली आहे की ते शेतकऱ्याचा कांदा आता खरेदी करणार आहेत. पण या घोषणेमागचं काळ सत्य काय आहे? विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं, काय वाटेल ते करा, पण कांदा विकत घ्या. कांदा नाशिवंत आहे. कांदा याचं शेल्फ लाईफ खूप जास्त नाहीये, त्यामुळे त्याची खरेदी करून साठवणूक करून पुन्हा तो मार्केटमध्ये आणायचा, या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात. पण तरी देखील आपल्या विनंतीला मान देऊन आजपासनं महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे. चला, आज या व्हिडिओमध्ये या सरकारच्या बोगस धोरणाचा पर्दाफाश करणार आहोत. नाफेड, NCCF आणि राज्य सरकारच्या माध्यमातून साधारणपणे 12.5 ते 13 रुपये किलोने कांदा खरेदी केला जाणार असल्याचं आता सांगितलं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छाती ठोकपणे सांगत आहेत की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, खंबीरपणे आहोत, त्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही. पण साहेब, हा आधार आहे की शेतकऱ्यांच्या जखमेवरती चोळलेलं मीठ आहे? तेच आता तुम्ही मला सांगा. चला, AC केबिनमध्ये बसून निर्णय घेणाऱ्या मंत्र्यांना थोडं शेतकऱ्यांचं गणित समजावून सांगूया. मित्रांनो, 1 किलो कांद्याचं उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्याला किती रुपये खर्च येतो माहिती आहे का? ट्रॅक्टरची नांगरणी म्हणा, महागडे बियाणे म्हणा, खतांच्या वाढलेल्या किमती म्हणा, फवारणीची औषधं म्हणा, मजुरी, काढणी आणि तो कांदा बाजार समितीत नेण्याचा जो वाहतुकीचा जो खर्च आहे, हे सगळं जर धरलं तर 1 किलो मागे साधारणपणे किमान 15 ते 18 रुपये हा नुसता उत्पादन खर्चच येतोय. आणि हे सरकार किती देणार? 12.5 ते 13 रुपये. म्हणजे स्वतःच्या खिशातून कांदा पिकवला म्हणून 3 ते 5 रुपये प्रति किलो तोटा सहन करून शेतकऱ्याने तुमचा आता खिसा भरायचा. लाज वाटली पाहिजे अशा धोरणांची. स्वतःच्या घामाचा पैसा मातीमोल भावाने विकायला लावणारी ही व्यवस्था शेतकऱ्याचा मुर्दा पाडल्याशिवाय गप्प बसणार आहे का? आता तुम्हीच म्हणाल की किमान हा 13 रुपयांनी तरी कांदा सरकार व्यवस्थित घेईल. पण थोडं थांबा, इथेही मोठा झोल आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे अशा प्रमुख बाजार समित्यांमध्येच ही केंद्रे उघडली जाणार आहेत. पण तिथेही प्रत्यक्ष शेतकरी आपला माल घेऊन गेला की काय होतं? तुमचा कांदा ओला आहे, कांद्याची साईज छोटी आहे, क्वालिटी बरोबर नाही, असे हजारो कारणं देऊन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याला तिकडूनच हाकलून दिलं जातं. कागदावरती मोठ्या घोषणा दिल्या जातात, प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणीचा पूर्णपणे बोजावारा होतो. अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्याला लुटण्याची ही एक अधिकृत सरकारीच योजना सुरू झाली आहे. ही व्यवस्था इतकी सडली आहे की जेव्हा शहरी बाबूंच्या ताटातील कांदा थोडा महाग होतो तेव्हा सरकारचे हातपाय असे थरथरायला लागतात आणि गळून जातात. आणि रातोरात आपल्या शेतकऱ्यांचा कांदा निर्यात बंदी हे केली जाते. पण जेव्हा माझा शेतकरी 512 किलो कांदा विकून स्वतःच्याच खिशातला 1 रुपया देतो, कर्जबाजारी होऊन फासावर लटकतो, तेव्हा या नेत्यांना घाम का फुटत नाही? शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे हे नेते केवळ वोट बँकेसाठी शेतकऱ्याचा वापर हा करून घेत असतात. 13 रुपये भाव देऊन तुम्ही शेतकऱ्यावरती उपकार करत असल्याचा आव आणत आहात, तर त्यांच्या हक्काच्या, कष्टाच्या, या जी मेहनतीचा जो त्यांनी माल पिकवलाय तो दिवसा ढवळ्यात चोरी करत आहात. मित्रांनो, जोपर्यंत हा 13 रुपयांचा भाव वाढवून
किमान 25 ते 30 रुपये होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा उत्पादन खर्च सुद्धा यातून निघणार नाही आणि त्याच्या पदरात 2 पैसे सुद्धा पडणार नाही. हा निर्णय म्हणजे फक्त डॅमेज कंट्रोल आणि मतं मिळवण्याचा केविलवाणा हा एक प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटतं? 12.5 ते 13 रुपये किलो हा भाव शेतकऱ्याला जगवणारा आहे की मारणारा? कमेंटमध्ये तुमची याबाबत सरकारविरोधी जी चीड आहे ती नक्की व्यक्त करा. आणि हो, हा व्हिडिओ इतका शेअर करा की एसीत बसून शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या प्रत्येक नेत्याच्या आणि अधिकाऱ्याच्या मोबाईलवरती हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आवाज उठवा, नाहीतर उद्या हेच लोक तुमचा 7-12 विकून खातील. चला, जय हिंद.